ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नांदेड येथील सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयास मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक आयुक्त संजय चट्टे आणि सहाय्यक आयुक्त राम भरकड यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी सर्वश्री संतोष कनकावड तसेच ऋषिकेश मिरेवाड, अनिकेत मिसे, अरुण तम्मडवार तसेच प्रशिक्षणार्थी अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश गिरी, श्रीमती शिल्पा श्रीरामे, श्रीमती अमृता दुधाटे, नमुना सहाय्यक बालाजी सोनटके आणि पोलीस स्टेशन इतवाराचे पोलीस कॉन्स्टेबल हरप्रीत सिंग सुकई यांच्या पथकानं मेसर्स डायमंड ट्रेडर्स आमेर फंक्शन हॉलजवळ देगलूर नाका नांदेड या पेढीची तपासणी केली। तपासणीच्या वेळी पेढीमध्ये सय्यद मुबीन सय्यद गणी आणि अजमुद्दीन अब्दुल हमीद या व्यक्ती पेढीमध्ये हजर होत्या। पेढीच्या तपासणीमध्ये राजनिवास सुगंधित पान मसाला, विमल पान मसाला, डायरेक्टर स्पेशल पान मसाला, AAA पान मसाला, मुसाफिर पान मसाला, RDM पान मसाला, रजनीगंधा पान मसाला, सिग्नेचर पान मसाला, सितार गुटखा, विविध प्रकारचे सुगंधित तंबाखू इत्यादी प्रतिबंधित अन्न पदार्थांचा एकूण 16,28,049 रुपये एवढ्या किमतीचा साठा जप्त करण्यात आला। जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थाचा साठा पोलीस स्टेशन इतवारा नांदेड यांच्या ताब्यात देण्यात येऊन संबंधित हजर व्यक्ती सय्यद मुबीन सय्यद गनी आणि अजमुद्दीन अब्दुल हमीद यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी संतोष कनकावड यांनी फिर्याद दाखल केली आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न आणि औषध प्रशासन विभागानं प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे। 24 तास नांदेड। ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका।